त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचा जर विचार केला, आपण अजून एक काल जजमेंट देताना आपण बोलला होतात की हे जे संविधान आहे जे 2018चं आपण म्हणतात ते कॉन्स्टिट्यूशन खरं तर त्याच्यातली अमेंडमेंटच कुठली नव्हती अशा पद्धतीचं आपण काहीतरी काल जे स्टेटमेंट केलं की त्याला फक्त एक पत्र अटॅच्ड होतं आणि ते इलेक्शनच्या बाबतीत होतं. ज्या पत्राच्या आधारावरती उद्धव ठाकरे गटाच्या कडनं युक्तिवाद झालेला की 4 तारखेचं एक पत्र आहे ज्याच्यासोबत आम्ही अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनला दिलेली आहे असं त्यांचं जे म्हणणं होतं, ते पत्र मी नीट वाचल्यानंतर त्यात अमेंडेड कॉन्स्टिट्यूशनचा कुठचाही उल्लेख केला नव्हता. त्यात केवळ एवढंच म्हटलेलं की शिवसेनेत निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकींच्या आधारावरती जो रिझल्ट आहे, जी लोक निवडून आली आहेत त्यांची माहिती ही इलेक्शन कमिशनला त्या पत्राद्वारे पोचवली गेली होती. पण जसं सांगण्यात येत होतं की कॉन्स्टिट्यूशनची प्रत त्या पत्रासोबत जोडून दिलेली आहे असा उल्लेख कुठेही त्या पत्रात नाहीये. हेच मी काल माझ्या ऑर्डरमध्ये सांगितलंय. म्हणजे खरं तर कुठेतरी आपण बघतो की राज्यातले जे राजकीय पक्ष आहे म्हणजे एकटा शिवसेनाच त्यावेळेचा नसेल, हे कागदोपत्री जी असते ती आपली व्यवस्था व्यवस्थित करत नाही, लावत नाही आणि त्याचा कुठेतरी फटका उद्धव ठाकरे गटाला. खरं तर आपण बघितलं तर विधानसभाच्या नियम क्रमांक 3 मध्ये साफ तरतूद आहे की पक्ष निवडून आल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी त्वरित पक्षाला विधिमंडळ गट म्हणून रेकग्निशन मिळाल्यानंतर त्वरित 30 दिवसाच्या आत पक्षाचं संविधान आणि पक्षाचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरची माहिती ही स्पीकर ऑफिसला कळवायची असते. पण दुर्दैव असं आहे की ह्या केसमध्ये उद्धव ठाकरेंनी पण ते कळवलं नव्हतं आणि एकनाथ शिंदेनी पण ते कळवलं नव्हतं. अच्छा, तर त्याचा फटका शिंदेंनाही बसला का? म्हणूनच आम्हाला इलेक्शन कमिशनकडनं त्याची माहिती घ्यायला लागली आणि इलेक्शन कमिशननी जी माहिती दिली त्याच्या आधारावरती आम्हाला संविधानाचा निर्णय घ्यायला लागला. सुप्रीम कोर्टानं भरत गोगावले यांचा जो व्हीप होता तो अवैध ठरवला होता.